नेतृत्वाने बघितलं। आज या ठिकाणी मी अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी उभा आहे। नुकतीच महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 17 जागांसाठी जी निवडणूक झाली त्या 17 पैकी 6 जागा या महायुतीच्या बिनविरोध निवडून आल्या आणि कालच जिथे मतमोजणी झाली 11 जागांसाठी त्या 11 जागांपैकी 10 जागा या महायुतीच्या निवडून आल्या आणि एक नाशिकची जागा ही अपक्ष म्हणून निवडून आली, परंतु कालच त्यांनी शिवसेना पुरस्कृत म्हणून घोषित केलेली आहे। तर या ठिकाणी 17च्या 17 जागा या महायुतीच्या निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या निवडून आल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मी या ठिकाणी मांडत आहे। आपल्या कोकणामधून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील ही निवडणूक होती आणि त्याच्यासाठी अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आलेले आहे। मला एक उल्लेख करावा लागेल की आपल्या सभागृहातील सन्माननीय सदस्य यांनी देखील हिंमत दाखवली होती आणि त्यांनी देखील फॉर्म भरला। 1000पेक्षा जास्त मतदार संख्या होती आणि त्यांची मतदार संख्या 50च्या जवळपास होती, तरी देखील त्यांनी हिंमत दाखवली, याची दाद देणं गरजेचं आहे। पण याच्या बाबतीमध्ये लोग सब जानते हैं आणि विषय असा आहे की तटकरे हे चमकते तारा म्हणून त्यांनी विरोधकांचे वाजवले आणि अशा पद्धतीमध्ये त्यांचा विजय झालेला, संपादन झालेला आहे। आणि कालच आमच्या आढावा बैठकीमध्ये ते येऊन त्यांचे प्रतिनिधी त्यांनी या ठिकाणी आमच्या सर्व सभासदांचे मनपूर्वक अभिनंदन केलं, आभारी व्यक्त केले आणि अशा पद्धतीतलं मागच्याही 6 वर्षामध्ये ते अनिकेत तटकरे हे आमदार होते। पुन्हा एकदा त्यांना संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचेच उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव मी या ठिकाणी मांडत आहे।